पावसाळ्याला सुरुवात होता शेतकरी भात लावणीच्या तयारीला लागतात. मात्र उधवा गावात आजही पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आदिवासी परंपरेचे जतन करत खाद्यदेव पूजन झाल्यानंतरच भात लावणीच्या कामाला प्रारंभ केला जातो. यंदाही गावातील शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक मोठ्या उत्साहात एकत्रित पारंपरिक विधीपूर्वक खाद्यदेवची पूजा करून शेती हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. आदिवासी समाजात खाद्यदेव हा शेतीचा रक्षक आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. चांगले पीक यावे, नैसर्गिक संकटांपासून संरक्षण मिळावे आणि गावात सुख समृद्धी नांदावी अशी प्रार्थना करत हा धार्मिक विधी पार पडतो. पूजनानंतर ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने भात लावणीला सुरुवात केली. उधवा गावातील ही परंपरा केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐक्याचीही प्रतीक मानली जाते. शेती हंगाम सुरू होण्यापूर्वी गावदेव सभेचे आयोजन केले जाते. या सभेत मजुरांची मजुरी, ट्रॅक्टर भाडे, नांगरणीचे दर तसेच शेती संबंधी विविध बाबींवर सर्वानुमते निर्णय घेतले जातात. त्यामुळे गावात वाद निर्माण न होता सर्व शेतकरी एकाच वेळी आणि समान नियमात शेतीची कामे सुरू करतात. गावाच्या परंपरेनुसार खाद्यदेव पूजन होण्यापूर्वी कोणत्याही शेतकऱ्याने आपल्या शेतात भात लावणी केल्यास त्यांच्यावर गावदेव समितीकडून 5,000 रुपयांचा दंड आकारला जातो. या नियमामुळे गावातील सामूहिक एकोपा टिकून राहतो आणि प्रत्येक जण परंपरेचा आदर करून नियमांचे पालन करतो. दरम्यान या पारंपरिक स्थळाचा विकास व्हावा आणि ग्रामस्थांना आवश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी उधवा ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे. खाद्यदेव स्थानापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता तयार करावा, तसेच गावदेव कार्यासाठी वर्गणी न देणाऱ्या किंवा सामूहिक उपक्रमांना सहकार्य न करणाऱ्यांबाबत ग्रामपंचायतीने योग्य भूमिका घ्यावी अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत. उधवा गावातील ही परंपरा आधुनिकतेच्या युगातही आदिवासी संस्कृती, सामूहिक निर्णय प्रक्रिया आणि निसर्गाविषयीची श्रद्धा जपणारी प्रेरणादायी परंपरा म्हणून ओळखली जात आहे. गावकऱ्यांचा एकोपा आणि परंपरेप्रती असलेली निष्ठा हीच या सोहळ्याची खरी ताकद असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. परंपरा जपली तरच संस्कृती टिकते आणि एकोपा जपला तरच गावाची प्रगती निश्चित होते. उधवा गावातील खाद्य पूजन ही केवळ धार्मिक प्रथा नसून सामूहिक ऐक्य, शिस्त आणि निसर्गाशी असलेल्या नात्याची जपणूक करणारी प्रेरणादायी परंपरा आहे. रिपोर्टर संदीप थोरात. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.